गौरी पुत्रा तू गणराया पार्वती बसली होती नाया तिने मळीचा पुतळा बनवलाया ठेविला उतारा काया शंकरादी वाट सोडिना जाया घेतले त्रिशूळ शिरतयाचे उडवाया शिर तुटुनी पडले कोण्या ठाया शिर तुटुनी पडले कोण्या ठाया देवा भाऊ मामाचा कामशील राजाचा सवळेश्वराचा वरदा शिरावर घेऊनी थाप मारे मार्या तू ताल धरुनी
सुंबरान मांडल दिव मांडल सुंबरान मांडल दिव उभा राहिल्या जाग्याला दिव जाग्याला साव माझ्या गावाला दिव महाशिवरात्रीच्या दिवस शिवरात्री या सणाला दिवस होया माझ्या देवाची दिवस देवाची यात्रा भरली गावाला दिवस आलू सेवा करण्याला दिव करण्याला आलू सेवा करण्याला दिव आलू सेवा करण्याला दिव करण्याला माझ्या बाबा गावाला दिव सुंबरान मांडल साव माझ्या गावाला सावळेश्वर देवाला दोन्ही हात जोडल चरणी माता ठेवून चरणी माता ठेवून हा जन्म नाही पुन्हा सावळेश्वर देव मना हा जन्म नाही पुन्हा सावळेश्वर देव मना सुंबराने मांडलव सुंबराने मांडल गाव माझ्या गावालाव हाक मारली कोणाला अवघ्या संतालाव राज्य माझ्या देवाला बाळू माझ्या मामालाव धनगर राज्य भुवाला
सुंबरान मांडल या बघा मांडल सुंबरान मांडल या बघा मांडल गुरुचरण वंदून या बघा वंदून जातो माझ्या मार्गाला या बघा मार्गाला प्रधान या गड्याला व बघा गड्याला कामगिरी सांगून या बघा सांगून माझ्या राजन व बघा राजन नवरा शोध लावायचा व बघा लावायचा कामगिरी सांगून या बघा सांगून प्रधान या गडी किंव बघा गडी गुन्हा चालला या बघा चालला मार्गाला लागला या बघा लागला एवढ्याच वेळत व बघा वेळत एवढ्याच टाईमात या बघा टाईमात तर बाबा माझ्या दक्ष राजानं बाबा प्रधान गड्याला आम्ही जसा मनाचा विचार केला होता दक्ष राजानं प्रधानाला कामगिरी सांगितल्या सईला प्रधान गड्याला कामगिरी सांगितली बाबा नवरा शोध लावायचा त्या टाईमाला आणि नवरा शोध लावायसाठी जायचं प्रधानाला सांगितलं होतं राजा दक्षानं काळा निळ्या सावळ्या रंगाचा नवरा पाहिजे आपल्या मुलीला बाबा आणि म्हणून राजानं सांगितलं प्रधानाला ऐकून घेतलं प्रधानाचं राजाचं ऐकून घेऊन मात्र प्रधान निघून स्वतः मात्र त्या वेळेला बाबा प्रधान गडाला सांगितलं गावाच्या बाहेरला जायचं बाहेरल्या बाजूला बाबा मशानभूमीला राहणार त्या ठिकाण्याला आणि जायचं मशानभूमीच्या जवळ या बाजूला मात्र त्याच वेळेला जाऊन नवऱ्यावरचा शोध लावायचा म्हणून माझ्या प्रधान घरी गेला गावाच्या बाहेरल्या मशानभूमीला बाबा त्या टाईमाला आणि स्वतः मात्र जाऊन पाहिलं होतं प्रकार स्वतः मशानभूमीच्या ठायाला हाक लागला बघा मारायला हाड्या लागला बघा मारायला भोळ्या रे माझ्या देवाला भोळ्या रे माझ्या देवाला भोळ्या माझ्या देवाला भोळ्या माझ्या देवाला हाक लागला बघा मारायला भोळा माझा या बघा शंकर ध्यानच बघया बसला ध्यानच बघया बसला गाव माझ्या या बघा गावाला नलवड्याच्या या बघा कोळीचा शमराव माझ्या या मामन चालल्या बघया वविला कवन त्या रुपय लावलं माझ्या डोलाला बरीच या बघा येणाला जातो माझ्या या बघा वाटला सोडल्या बघया जाग्याला सोडल्या बघया जाग्याला तर बाबा
प्रधान गड्यानं बाबा हाक मारली माझ्या भोळ्या देव शंकराला त्या टाइमाला. आणि जसं हाक लागला होता मारायला पण इकडे शंकर स्वामी ध्यानस्थ बसलेलं होतं. भोळा देव शंकर माझा ध्यानस्थ बसला होता बाबा. आहा 2-3 हाका मारल्या बाबा त्या टाइमाला. आणि स्वतः प्रकार झाला होता त्या वेळेला. विचार पडला मनाला त्या टाइमाला काय लागला होता बाबा प्रकार घडायला. आणि जसा काय प्रकार लागला होता घडायला बाबा होय प्रधान गड्यानं विचार केला आपल्याला पगार चालू आहे म्हणला पगार तर काय बंद नाही. बरोबर आहे की? 2-3 हाका मारल्या आणि माझा प्रधान गडी तेवढ्या टाइमात बाबा आणि लागला होता विचार करून काय करायला मात्र त्याच वेळेला बाबा होय भोळ्या देव शंकरला अजून एक हाक मारून बघतो म्हणला व दिली तर ठीक नाही तर निघून जातो म्हणला राजवाड्याला. आणि तेव्हा मात्र हा काही मारायच्या आणि आपल्या आल्या वाट्याने निघून जायचं बाबा. म्हणून माझ्या प्रधान गड्यानं हाक दिली माझ्या भोळ्या देव शंकराला. एवढ्या वेळात मात्र भोळ्या देवाच्या कानी आवाज गेला साईला. बाबा होय भोळ्या देव शंकराच्या कानी आवाज गेल्याबरोबर भोळा देव बाबा माझा कसा उठून बसला त्या जाग्याला. तसा मात्र चालबिंगा उठून बसायला लागला होता इकडं तकडं बघायला. बाबा आपल्या उकरड्यावर जसं कोंबड आपल्या उकरड्यात जसं फडाफडा राग झाडत उठतं असं माझा भोळा देव शंकर बाबा मशान भूमीत उठला त्या टाइमाला. जसं उठून उभा राहायला लागला होता मात्र बघायला त्या वेळेला या बाजू महादेव बाबा त्या बाजू पार्वती दोघांच्या मधोमधी देव बसला गणपती. या बाजू महादेव बाबा त्या बाजू पार्वती दोघांच्या मधोमधी देव बसला गणपती. भोळ्यावर देवानं माझ्या भोळ्यावर देवाने डोळ्यावर उघडायला देवा डोळ्यावर उघडून नेतवरान या देवा नेत्रान पाहिल प्रधान गड्याला देवा प्रधान गड्याला. प्रधान गड्यान देवा प्रधान गड्यान राम राम केला या देवा भोळ्यावर देवाला. तर मामा माझ्या प्रधान गड्यानं हाक मारली भोळ्या देव शंकराला. आणि जसं शंकराला हाणी मारल्या शंकर मात्र उठून बसायला त्याच वेळेला भगवंत माझा उठून बसला आणि बाबा लागला होता डोळा उघडून बघायला प्रधान गड्या कडल्या बाजूला. आणि जसं डोळ्यानं पाहिलं होता प्रधानानं स्वतः भोळ्या देवाला नमस्कार केला साईला. प्रधान गड्यानं नमस्कार केला बाबा त्या ठिकाण्याला. आणि स्वतः प्रधान मात्र भोळ्या देवाला लागला होता भोळ्याला. आईनं केलं सांगावं माझ्या संग बोलावं म्हणल्या बरोबर. आणि जसं एवढा म्हणल्या प्रधान मात्र भोळ्या देवाला लागला होता मात्र बोलायला बाबा. बाबा होय. प्रधान गड्यानं सांगितलं बाबा दक्ष राजा लागला राज्य करायला. आहा दक्ष राजाची मुलगी बाबा पार्वत्या देवी म्हणते तुझ्या बरोबर लग्न करायचं या जाग्याला. आणि एवढं मात्र भोळ्या देवाला प्रधानानं सांगितलं त्याच वेळेला भोळा देव काय बोलतोय मात्र राजाच्या प्रधानाला. बाबा होय. भोळ्या देव शंकरानं सांगितलं बाबा आम्ही वसावी माणसं म्हणला आम्हाला लग्न करायला परवानगी नाही या जाग्याला. स्वतः सदा गोसावी मशान भूमीला आमचं राहणं देवाने आम्हाला लग्न कसं करून चालल. म्हणून बाबा सांगितलं त्या टाइमाला विचार पडला माझ्या प्रधान गड्याला. घोर चिंता लागली होती प्रधानाला. प्रधान लागला होता बोलायला जर तुम्ही जरा लग्नाला नकार दिला तर ही राजाची मुलगी प्राण दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझ्या भोळ्या देव शंकरानं विचार केला मनाला त्या टाइमाला. अरबी देवाचा देव
महादेव मोठा जर माझ्यामुळे जर एखाद्याचा प्राण गेला तर आणि म्हणून आपल्या जन्माचं काही सार्थक होणार नाही म्हणून महादेवाना प्रधानाला नगराला होकार दिला साईला. बाबा होय. माझ्या भोळ्यादेव शंकरांना होकार दिला पण होकार कसा दिला त्या टाइमाला आणि स्वतः मात्र कसा दिला साईला त्याच वेळेला बाबा माझं वराड येईल म्हणला कसं यायचं बरं वराड येईल म्हणला घौर येड्यावर वराड येईल म्हणला काळ सैन रेड येत्याला म्हणला मांडवाला आणि सर्व लग्न मंडपाची सोय झाली पाहिजे गौरेड्यावर वरड माझं येणार मंडपाला राजाच्या वाड्याला. बाबा हो. घौर येडा म्हणजे काय बारकं नव्हतं त्या टाइमाला होय की? बाबा मांडव मोठा घालाय लावला त्या प्रधान गड्याजवळ निरोप दिला त्या टाइमाला. आणि जसा प्रधानाला निरोप भोळ्या देवाचा घेतला प्रधान वाटचाल करत मात्र निघून राजवाड्याला गेला. म्हणून बाबा राजवाड्याला गेला. बाबा प्रधान गड्याला राजाला मुजरा गेला आणि लागला होता सांगायला देव भोळा शंकर बाबा लग्नाला तयार झालाय त्या टाइमाला. दक्ष राजाला मुजरा करून प्रधान लागला होता बोलायला. म्हणून बाबा राजाला सांगितल्या बरोबर विचार पडला मनाला. आणि काय विचार लागला होता राजा दक्ष मात्र करायला बाबा त्यावेळेला गावाच्या रानात मला गा दिसली पांढर दिसली पांढर बाळू मामाची मेंढर 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 शरती कोकरा शरती कोकर बाळू मामाची लेकर जरती कोकर बाळू मामाची लेकर बाबा माझ्या बाबा प्रधानगड्यानं सांगितलं दक्ष राजाला बोळादेव बाबा लग्न करायला तयार झालाय मांडव घालाय सांगितलाय दारला. आणि जसा लागला होता राजाला मात्र सांगायला खून खुलाला पटवायला देव झालाय तयार मात्र लग्नाला. बाबा लग्नाचं नाव काढल्यावर राजाचं काळीज लागलं तिळतिळ तुटायला. बाबा म्हणून स्वतः राजा दक्षाने विचार मनाचा करायला. बाबा दक्ष राजाच्या मनाला वाटायला लागला आजपर्यंत मी मुलगी सांभाळली बाबा होय आता मुलगी माझी नांदायला जाणार परक्या घरी जाणार त्या टायमाला. जशी राजाला चिंता वाटू लागली होती पहिल्या सती योगाला पण राजा काय बोलत होता माहित आहे का बाबा होय अग रत्नाचा रकी जतन केली चिमणी माझी उडूनिया गेली चिमणी माझी उडूनिया गेली. चिमणी माझी उडूनिया गेली चिमणी माझी उडूनिया गेली. अगं बाप रडतो मंडप माझ्या हृदयामधलं काळी चाललं मला सोडून हृदयामधलं काळी चाललं मला सोडून हृदयामधलं काळी चाललं मला सोडून हृदयामधलं काळी चाललं मला सोडून. अगं आई रडती करून हरण
माझी चालली देवा कळप सोडून हरण माझी चालली बाबा कळप सोडून हरण माझी चालली देवा कळप सोडून हरण माझी चालली देवा कळप सोडून अयो भाव रडतो कोण म्हणजे दादा भाव हा अगयो दाद्या रडतो गळ्यात पडून सोन्याची भावली चालली मला सोडून 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 तर मामा मुलगी ज्यावेळी नांदायला जात्या त्यावेळी भली सुखात असू नाही तर दुःखात असू दे बरोबर आहे हा होय की रोज आपल्या देवा पुढं गारान घालती आपल्या बाबा नांदाईच्या घरचं बरोबर आहे की माहेरला निरोप काय पाठवती माहित आहे का हा सांगना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी साव्या गावाला सांगना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी साव्या गावाला एवढ्याच वेळत वेळत गाव एवढ्या गावाचा भिव शेळक्याच्या कुळीचा भिव कुळीचा बिरा मामा नावाचा भिव चालल्या वविला बिव वविला एकजी एक रुपया बिव नोट लावली ढोलाला बिव ढोलाला आभारी मी तेलाला बिव सासू माझी आहे खरी जपती माझ्या जीवा भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला अन्ना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला तर मामा होय विचार पडला मनाला त्या ठिकाणाला माझ्या दक्ष राजाला आणि जसं मात्र राजा दक्षला सांगितलं होतं प्रधानजीनं सर्व लग्नाची तयारी करायला म्हणून माझ्या दक्ष राजाने दारी मांडव घातला त्या टाइमाला आणि स्वतःचा मांडव घालून मात्र राजा लग्नाची तयारी लागला होता करायला मामा हो शनिवार दिवसाला बाबा हळदीचा कार्यक्रम चालू होता त्या घरवाड्याला राजवाड्याला त्या टाइमाला जसा मोठ्या आनंदाने 16 लग्नाचा चालला होता बाबा होय. 16 लग्नाला चालला त्या ठिकाणाला रविवारी हळदी सोमवारी तांदूळ होतं पण शनिवारी मेहंदी काढायचा कार्यक्रम चालू झाला त्या राजवाड्याला त्या टाइमाला म्हणून स्वतः राजाच्या वाड्याला पार्वतीच्या मैत्रिणी मात्र जमा गोळा होयाला
होय आणि जमागोळा होऊन मात्र संध्याकाळ वेळेला मेहंदीचा कार्यक्रम चालू केला होता. जसा का कार्यक्रम चालू केला होता, कार्यक्रम मात्र चालू झाला असताना हळदीचा पुढे प्रकार घडला होता. कसा घडायला? हे मेरी ढोला संगा, हे मेरी ढोला संगा, रमणुया जगात दिवस बुडाला चला गड्यानो जाऊया रावलात, दिवस बुडाला चला गड्यानो जाऊया रावलात. दिवस बुडाला चला गड्यानो जाऊया रावलात, दिवस बुडाला चला गड्यानो जाऊया रावलात. पार्वती परमेश्वर मिळून दोघा, पार्वती परमेश्वर मिळून दोघा, बघा मानव लोकात आधी बघा मानव लोकात पार्वती देवीला आनंद झाला बसली यवनात, पार्वती देवीला आनंद झाला बसली यवनात. पार्वती देवीला आनंद झाला बसली यवनात, पार्वती देवीला आनंद झाला बसली यवनात. पार्वती देवीनं दोन बाहुल्या केल्या नंद नवनाथ, देवीनं दोन बाहुल्या केल्या नंद नवनाथ. जीवन का भरून सोडल्या जीवन का भरून सोडल्या मूर्तीवर लोकात. जीवन का भरून सोडल्या मूर्तीवर लोकात. दोन बावल्या मूर्तीवर लोकात बघाया नंद नवनाथ. पान फुटाला दूध पान फुटाला दूध धरणी बात. धनगर हा शब्द धनाचा घर, धनगर हा शब्द धनाचा घर. हाय बघा मानवीता, हाय बघा मानवीता. मुद्दा मुला
नगर जनमले जगात पासून नगर जनमले जगात रमलू या जगात बुडाला चला गड्यानो जाऊया रवळात बुडा बोलागिरी गावाची गावाची वाट आकाताई लिंगा पालिंगा पावे बिराजदार कुळीची वाट कलबी आल्या विना कोणची रुपया वटलावली डोलाला बरी मी ते नाला तू माझ्या वटला बरी सुटल्या जाग्याला दगच्या माझा राजा किंवा दगच्या माझा राजा दारी मांडव घालून मेहंदी याचा कार्यक्रम बाबा चालला राजबाबा वाड्याला सर्व बाबा मैत्रिणी या गोळा बाबा झाल्या त्या राजबाबा वाड्याला तर मामा बोला राजवाड्याला बाबा सर्व मैत्रिणी गोळा झाल्या मेहंदीचा कार्यक्रम चालू झाला त्या टाइमाला मोठ्या आनंदाने मेहंदी लागल्या होत्या काढायला गणेश वाघमोडे बर बाबा होय. मेहंदी लागल्या काढायला बाबा त्या ठिकाणाला राजवाड्याला मैत्रिणी गोळा झाल्या होत्या भरपूर त्या टाइमाला आनंदी आनंद पार्वत्या मुलीला झाला साईला रात जरली मामा मेहंदी काढता त्या टाइमाला सकाळच्या परी दिन मानव गोळा मात्र प्रकार चालू झाला साईला हा बाबा होय. माझ्या पार्वती देवीची एक वडसाळ मैत्रिणी होती मामा आणि स्वतः लागली होती बोलायला बाबा त्या पार्वतीला पार्वती देवीचं वराड कसं ये लागलंय बघायचं पार्वती देवीचा नवरा कसलाय बघायचं म्हणून स्वतः मैत्रिणीला विचार मनाचा करायला निघून राजा माझ्या वरल्या बाजूला जायला वरल्या गच्चीवर जाऊन बसली त्या टायमाला लागली होती वराड बाबा निहाळायला चारी दिशेला लागले होते नेत्राला पायाला राजाच्या देखीचं वराड कसं येतंय म्हणून बाबा होय. वराड कसं येणार म्हणून लागली होती बघायला राजाची लेक काय म्हणली त्या टायमाला म्हणून मला ध्यानाचा विचार केला चारी दिशेला न्यावून पाहिलं होता म्हणून बाबा राजाच्या लेकीचं वराड बघायसाठी बाबा मैत्रिणीवर जाऊन गच्चीवर बसली त्या टायमाला सर्व मैत्रिणी वरच्या बाजूला निघून गेल्या साईला म्हणून विचार केला म्हणाला त्या टायमाला मोर हिरवागा देवा तुझा बंधारा हिरवागा मोर हिरवागा देवा तुझा बंधारा पिवळाजा
एवढ्याच वेळात बघाव एवढ्याच टाईमात बळ माझ्या देवाच बघाव शंकर देवाच माझ्या गावाला बघाव वाघ मार्या कोळीला जलिंदर नावाचा बघाव वाघ मार्या कोळीचा चाललेल्या वळीला बघाव एक रुपया नोट लावली ढोलाला बघाव आभारी देणाला एवढ्याच वेळात बघाव एवढ्याच वेळी मात एवढ्याच वेळात बघाव एवढ्याच मात वाघ मोड्या कोळीचा बघाव वाघ मोड्या कोळीचा चिंटू बाबा नावाचा बघाव गणेश नावाचा नोट लावली ढोलाला बरी मिठ्याला जातो माझ्या वाट्याला भरवी तुटल्या जाग्याला जातो माझ्या वाट्याला भरवी तुटल्या जाग्याला तर बाबा विचार केला मनाला त्या टाइमाला आणि स्वतः सर्वच्या सर्व मैत्रिणी वरल्या बाजूला एक मैत्रिणी गेली होती वर गच्चीवर बसली मामा त्या टाइमाला लागली होती वराडा निहाळायला वराडा लागली निहाळायला घाऊर येड्यावर न लागलं होतं वराडी यायला मामा त्या टाइमाला आणि जसं वराडा लागलं होतं राजाच्या मंडपात यायला बाबा त्या वेळेला बाबा गच्चीवर वराड बघितलं पण माझ्या पार्वती देवीच्या मैत्रिणीला बाबा पार्वतीचा नवरा काही दिसना त्यात झाला म्हणून स्वतः विचारायला लागली होती करायला त्या वेरच्या बाजूला आली बाबा पळत खाली बाबा मेहंदी काढत्या जाग्याला मैत्रिणी गोळा झालत्या त्या जाग्याला येऊन उभा राहिली त्या टाइमाला येऊन स्वतः लागली होती बोलायला मात्र त्याच वेळेला काही लागली होती मामा बोलायला पार्वत्या देवीला बाई तू राजाची लेक आहे बरोबर मोत्याचं हार घालती सोन्याचं हार घालती पण तुझा नवरा कसला तुझ्या नवऱ्याचं वराड कसलं यायला लागलं या म्हणून स्वतः लागली होती बोलायला मात्र त्याच वेळेला बाबा वराड कसलं काय म्हणल्यावर पार्वत्या देवीला राग आला मामा त्या टाइमाला जसं रागाला लागली होती पार्वती बोलायला पार्वत्या देवीला राग आला बाबा पार्वत्या देवीला बाबा मैत्रिणीला शाप कटला दिला त्या टाइमाला आणि सर्व आपल्या संगतीच्या मैत्रिणीला शाप लागली होती द्यायला शाप दिला बाबा त्या ठिकाण्याला त्या पृथ्वीवर स्त्री म्हणून राचीला पण तुम्ही वेश्या व्यवसाय करशीला म्हणून सांगितलं असा मात्र शाप दिला होता त्या मुलीने मात्र त्या वेळेला उद्या जाईल मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा उद्या जाईल मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा उद्या जाईल मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा
लागली बघा देवीला पार्वत्या बघाया देवी जप लागली बघा देण्याला आपल्या त्या बघा मैत्रिणी लागली बघा देण्याला जप लागली बघा देईला मैत्रिणीला शाप दिल्याबरोबर वाईट वाटलं जीवाला वाईट वाटल्याबरोबर मैत्रीण निघून चालली बाबा त्या टाइमाला आणि जसं निघून जाताना काय प्रकार झाला होता त्या राजवाड्याला बाबा होय. माझ्या भोळ्या देव शंकराचं वरड आलतं गौरेड्यावरनं हा बरोबर आहे. आता आपल्या पूर्वीच्या लोकांचं वराड येत होतं बैलगाडीतनं बरोबर आहे. आपलं ये लागलं लक्झरीनं लगेच होय माझं तर ट्रॅक्टर चालतं आहे का नाही आहे की? पण पहिल्या काळी पद्धत वेगळी होती मामा अगदी बरोबर आहे. बैलगाडी शिवाय वराड जात नव्हतं होय 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 हा? होय की? म्हणून अरे साडी किची चोळी दुसरीची तिसरीची घालून निघाली लग्नाला साडी किची चोळी दुसरीची तिसरीची घालून निघाली लग्नाला लाली गाडी जुंपून हार नावानी पाडी हा पहिल्या काळी वराडाला बैलगाडी येत होती त्या जर बैलगाडीत असं दोन ढिंबाडीत टाकलं तर राहील का बैलगाडी अजिबात नाही हा अरे गाडी कडबडी बैल लडबडी स्वारी नाही गाडीला निघाली लग्नाला साडी किती चोरी दुसरीची तिसरीची घालून निघाली लग्नाला गाडी किती चोरी दुसरीची तिसरीची घालून निघाली लग्नाला गाडी किती चोरी दुसरीची तिसरीची घालून निघाली लग्नाला मागून आणली लायलन साडी दोन मोडली तिची गडी हा लग्नाला जायचं म्हणल्यावर शेजारणीकडून साडी आणली व अगदी बरोबर आहे आहे का नाही होय. पण ती साडी आणली ती आणली लायलनची आणली तिला झाडायची आणि घडी करायची असते बाजारणीने भिजवली पावसात बरोबर आहे. मग आता शेजारी काय करतो का? शेजारी का बसल का नाही की? अरे भांडण जुंपलं शेजारणीनं आवाज गगनाला निघाली लग्नाला साडी किती चोळी दुसरीची तिसरीची घालून निघाली लग्नाला गावामध्ये गडबड पोर नटून बसली शेमडी पोर गावामध्ये कार्यक्रम कुठं लगीन म्हणलं की बारक्या पोरांची मोठ्यापेक्षा गडबड जास्त आहे का नाही पण त्या गड्यांचा पेराव कसा होता मामा माहित आहे का अरे कमरेला चड्डी अंगात बंडी जमाव हा जमला निघाली लग्नाला साडी किती चोळी दुसरीची तिसरीची घालून निघाली लग्नाला वाजता लग्न लागले नवरा नवरी एक झाली आता 7 वाजता लगीन लागल्यावर नवरा नवरी एक झाल्यावर तुमचं माझं काय काम आहे का तसं आहे का नाही बाबा 7 वाजता लगीन लागलं कशा पाय हा
नवरा नवरी एक झाली बरोबर आहे की? तुमचं आमचं तर काय आहे का अजिबात काय नाही. वराडाचा मान संपला लागा वाटला निघाली लग्नाला साडी एकीची चोळी दुसरीची तिसरीची घालून निघाली लग्नाला मला ताऱ्याने नावलं माझ्या चवळे ज्वरान मला माणूस बनवला चवळे ज्वरान मला माणूस बनवला माझ्या कामाचे दान मला माणूस बनवला बाळू मामान मला माणूस बनवला जीवनाच्या जय गाली काहीच नव्हती वाद आनंदाने नांदत होते माझे हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान तर बाबा माझ्या पार्वत्या देवीनं मैत्रिणीला शाप दिला त्या टाइमाला मैत्रिणीनं रागाने निघून गेली त्या टाइमाला स्वतः मात्र निघून मात्र मंडपाच्या जागेला बाबा सोमवार या दिवसाला माझा भोळा देव शंकर गळ्यात बाबा रुद्राक्षाच्या माळा गंगेमध्ये धार आहे त्या टाइमाला गळ्यात सर्प आहे बाबा असा माझा भोळा देव शंकर बाबा नंदीवर बसून आला मांडवाची आधार आला आणि जसं मंडपाच्या जागेला आलेलं पाहिलं होतं त्या वेळेला माझा भोळा देव शंकर नंदीवर बसून आला त्या टाइमाला आरती घेऊन लागली होती ववाळायला बाबा त्या राजवाड्याला आणि एवढ्या वेळेत काय प्रकार झाला होता त्याचा मंडपाला बाबा म्हणून विचार केला म्हणाला त्या टाइमाला बाबा भोळ्या देवाचं बाबा 12 वाजून 4-5 मिनिटांनी लग्न लागणार होतं त्या टाइमाला आणि जसं काय प्रकार झाला होता त्या वेळेला म्हणून विचार केला म्हणाला त्या टाइमाला भोळ्या देव बाबा आला मांडवाला आणि स्वतः मात्र पाहिलं होतं सर्व वराडी मंडळीनं त्या 7 जणी मैत्रिणीनं पाहिलं होतं माझ्या पार्वती देवीचा आणि माझ्या भोळ्या देव शंकराचं बाबा भटबामन बोलून त्या ठिकाणाला लग्न लागलं बाबा आणि सर्वांच्या साक्षीनं मात्र भोळ्या देवाचं आणि त्या पार्वतीचं लग्न लागलं थाटामाटात बाबा लग्न सोहळा पार पडला होता त्या राजवाड्याला बाबा होय कसं आहे माहित आहे का सांगा की अशी बडबड करायची नाही अशी वळवळ चालायची नाही मुख्यमंत्री साहेबाची लाडकी बहीण मुख्यमंत्री साहेबाची लाडकी बहीण अशी वळवळ करायची नाही अशी गडबड चालायची नाही अरे माझा धनगरी गाण्याचा गुरु माझा सत्यवान धनगरी गाण्याचा गुरु माझा सत्यवान सुंदरान मांडल्या गा उभा राहिल्या जाग्याला राम राम सर्व्याला गा राम राम सर्व्याला भोळ्या माझ्या देवाचं लग्न दादा लागलं लग्न बाबा लागलं लग्न दादा लागलं एवढा दादा बोलून एवढा बाबा सांगून राम राम सर्व्याला वेर जागे तू आम्हाला वारी दे तू गायाला
बारी दे तू गायाला जैरव विकाराला वे जैरव विकाराला ममनी माझ्या गावाचा गावार या कुळीच बाबासाहेब नावाचा या नावाचा म्हणायची बाबासाहेब नावाचा या नावाचा माझ्या दादा घुमक्यान या घुमक्यान नोट लावली ढोलाला या ढोलाला आभारी जुंबराने या मांडायला उभा राहील या जाग्याला मारी दे तुम्ही गायाला शैरव विवाकाराला मारी दे तू गायाला परबुल वड्या नावाचा थोड थोड या गावूया जेन जेव करूया हे बघ माझ्या डिंबाऱ्या मारी ताप जाडून